रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या किरंबा गावातील डोंगराला आता भेगा पडल्याचं पाहायला मिळत आहे। किरंबा गावातील डोंगराला 4 ते 5 फुटांपर्यंत भेगा पडलेला आहे, त्यामुळे भूस्खलनाचा धोका आता यामुळे दिसून येतोय। मानवी वस्तीवर डोंगर कोसळण्याची सुद्धा भीती आहे। नागरिकांच्या स्थलांतराचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। डोंगर कोसळल्यास दापोलीतील किरंबा आणि शिवाजीनगर गावाला धोका निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। राजन, आपण पाहतोय दापोलीचा किरंबा गावातील डोंगराला भेगा पडल्याचं सध्या पाहायला मिळतंय। सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? गौरी, नक्कीच रत्नागिरीमध्ये दापोलीमधील या ठिकाणी जो किरंबा गाव आहे तिथील डोंगराला या ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत। जवळजवळ 4 ते 5 फूट या भेगा आहेत आणि त्यामुळे या तिथील नागरी वस्तीला देखील धोका होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या सर्व नागरिकांना येथील नागरिकांना स्थलांतराचा या ठिकाणी आदेश दिलेला आहे। जवळपास आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी जर डोंगर कोसळला तर येथील शिवाजीनगर किरंबा हा जो गाव आहे याला जोरदार या ठिकाणी धोका होणार आहे। त्यामुळे तेथील मानवी वस्तीला देखील पूर्णपणे या ठिकाणी ते जनजीवन देखील विस्कळीत होणार आहे आणि पूर्णपणे आपण बघितलं तर जवळ 4 ते 5 फूट ह्या भेगा आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर स्थलांतर व्हावे अशा पद्धतीच्या नोटिसा देखील प्रशासनाने दिलेल्या आहेत। आणि त्यामुळे आपण जर पाहिलं कोकणामध्ये जोरदार पद्धतीने या जुलै महिन्यामध्ये पाऊस झाला आणि त्यामुळे कुठेतरी आता ही नैसर्गिक आपत्ती उद्भवते की काय अशी परिस्थिती आलेली आहे। भूस्खलनाचा धोका या गावाला झालेला आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर नागरिकांनी स्थलांतर व्हावं असं देखील प्रशासनाने नोटिसा दिलेल्या आहेत। गौरी, हो नक्कीच राजन, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।